चालू का चालतंय. नमस्कार भावना. ओके हो गया. हाँ चलो रेडी. टेक 1 स्टार्ट ऍक्शन. नमस्कार भावनो. काय सांगू राणी मला साऊंड सुटना अशा धोरणाने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. आणि इकडे बघू शकता सौरभ शेठ स्वतः आलेले आहेत. पाठीमाग सगळे चेहरे तुमच्या ओळखीचे आहेत. सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे तर आदरणीय मान्यवरांची सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि आम्ही चाललेलो आहे आता शेनोली शो साठी. तर तिथे जाऊन आम्ही करणार आहे की इकडनं तिकडं तिकडनं इकडं आणि इकडनं तिकडे एवढंच करायचं आहे. साऊंड लागतील का नाही आम्हाला माहित नाही. लाईनला साऊंड लागलेत. लाईनला म्हणजे एका ठिकाणी सगळे साऊंड लाईननं उभा राहिलेत असा अपडेट आलेला आहे मला आत्ता तरी. अजून चालू नाही झाली. आता बघूया तिथे गेल्यानंतर म्हणजे आम्ही गेल्यानंतर जर चालू झाले तर मग आमच्या पायगुणाने चालू झाले असं आम्ही म्हणू या ठिकाणी. बाकी काय नाही, आत्ता निघतो आम्ही इथून. पुढे भेटू. काय म्हणायचं याबद्दल? एवढं तोंड बंद करून बसण्यामागचं कारण काय? कसं आहे, हा माणूस एकदा ब्लॉग मध्ये बोलायला की बाकीचे सगळे गप असे बघत बसते. मला टेन्शन येतं एवढे का बसले ते. कॅमेरा चालू झाला की यांचा सिरियस मोड लगेच ऍक्टिव्हेट होते. घबरा काय क्या. आता मी आल्यावरती मी मागं बसणार होतो. आल्याला मला पुढे सीटवर गाडी चालवायची परमिशन दिली आणि साईड लिहून बसले. मला वाटलं आता ब्लॉग मध्ये जबरदस्त काहीतरी कॉन्टेंट मिळणार आहे. आणि जे आल्यापासून ग बसला काय बोलत झालाय. बोला की आता फोन आला. आता काय विषय नाही. आता आम्ही निघतो इथून. वेळ होतोय कारण टायमात पोहोचलं नाही तर साऊंड चेक पण बघायला मिळणार आहे. किती वाजेल, किती वाजता चालू होईल, किती वाजता बंद होईल माहित नाही. चला भेटूया पुढे. एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा, ट्विटरला असला तर ट्विटरला जॉईन करा. आणि कसं टेलिग्राम. हा नाही टेलिग्रामला लई मोठं पिक्चर असते ते नाही आपल्याला आवडत. चलो भावानो, आता विषय असा झालाय आम्ही येता जरा डोकं चालवलं. आम्ही गाडी घातली किल्ले मच्छिंद्रगडाकडनं कारण इकडे साऊंड असण्याची शक्यता असं वाटलं. आणि आमचा निर्णय योग्य ठरलाय कारण इथं साऊंड चालू आहे. जाता 2 साऊंड बघायला मिळतील. 2 म्हणजे काय असतील ती. पण पुढे येतो ती कुठला येऊ श्री 98 पण पुढं गर्दी आहे. आपली गाडी कधी जाणार भाऊन. आम्ही श्री 98 क्रॉस करून पुढे आलो. पण साऊंड दिसल्यावर आमचं मन एवढं बहरून गेलं तिथं शूटच करायचं लक्षात नाही. कोणी शूट केलं नाही, नुसते नाचायला लागलेत गाडीत. आता हा पुढं समर्थ साऊंड आहे बघू शकता. समर्थ इथे तर काहीतरी बघूया. पण हे बंद आहे का चालू आहे? बंद आहे नाही बंद आहे. हा चालू आहे. थोड्या वेळानंतर असं आपण पण खेळत असणार आहे की नाही. भावनो आम्ही साऊंड वय माता. सॉरी क्या बोला तूने? साऊंड वय माता छोटी बच्ची हो क्या? सॉरी भावानो आम्ही साऊंडमय वातावरणामध्ये पोहोचलेलो आहे. आणि 1 नंबरचा सेटअप, लाईनचा जो 1 नंबरचा सेटअप आहे तो आलेला आहे. वास नंबर 1 कोल्हापूरवाला सेटअप. जनरेटर वगैरे सगळं चालू आहे पण अजून साऊंड काय मागं चालू दिसत नाही. साऊंडचेक वगैरे चालू आहे तिथे सगळ्या साऊंडचे. बघूया पुढे जाऊन काय होते. पुढे कुठे सेटअप आहे. आणि हे बघा आमचं कार्यक्रम फुल पॅक विषय चालू करा. चालू कधी? चालू नाही आत्ताच. चला लवकर चालू करूया. पुढे वातावरण बघा. जिंदगी का असली मजा तो इसी में. 14 नंबरला भावनो इकडे बघू शकता. इंडिया ऑडिओ करा. साऊंड सगळे दिसायला लागले पण चालू कोणच नाही. चालू कधी होणार? साऊंड चेक बघा मिळाली नाही का आम्हाला. बैल आली पळा. ऑल ओव्हर वातावरण बघा भावनो. हा सीन बघण्यासारखा आहे खरा. व्हेरी गुड अण्णा. अरे क्या दिखता रमेश. तेव्हा एकच नाद घुमतो फक्त तुझा दिगंबरा. मजा आली. पाय घडावा वाजते सह्याद्रीच्या कड्यातून साध तुझी उमटते. तू फिरसे राणावरी झोली रिकामी माझी. कुठल्या
सेटअप आहे ते तुमचं तुम्हीच नाव वाचा, कारण सगळे एकदम पुढे आहेत. कोणाचं नाव घेऊन कोणाचं नाही असं झाले. आणि इकडे बघू शकता लंबोदर. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि मृत्युञ्जय रुद्राय अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय रुद्राय भावनो बरोबर 2 वाजलेले आहेत. ग्रहण चालू झालेलं आहे आणि उन्हाच्या तडाख्याला घाबरून आम्ही आलेलो आहे आता सध्या थोडंसं थंड होण्यासाठी. आम्ही पित आहे फंटा आणि ही आहे 3 फंट्या 4 सॉरी, जराशी गणितामध्ये मिस्टेक झालेली. 4 फंटा आहेत आणि नाश्ता करणार आहे. थोडाफार नाश्ता म्हणजे पोटभर खाणार आहे आणि मग आतमध्ये जाणार आहे. तोपर्यंत उन्हाचा तडाखा थोडासा कमी होईल असं वाटते. साऊंड चेक झालेले आहेत, साऊंड सगळे लाईनला लागायला लागलेले आहेत. जरा सर रंगात आली की मग आपण जाऊन विषय ठोसू. गुन्हेगार निघाले ते गुन्हेगार भावानं. आम्ही बोळात निघालो. आत्ता आम्ही साऊंड बघायला निघालोय कारण आम्ही अजून नाश्ता पाणी जेवण पाणी करत होतो. तर झालेलं आहे, पोट भरून यथेच्छपैकी आम्ही जेवलेलो आहे आणि आता बोळात आम्ही निघालोय. आणि सुरुवातीला सुद्धा आम्हाला दिसलेलं आहे श्री 75. महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आज मंगळाला ये आला छावा ग्रुप आला, ये शेनोली वाला सौरभ भाऊ खनसे म्हणतात याला.
रंगत राढा भावानो, शेनोली यात्रा 2026 शो फायनली झालेला आहे. तुम्ही पूर्ण व्लॉग बघितलात. जेवढं मला कव्हर करता येतील तेवढे सगळे साऊंड कव्हर केलेले आहेत आणि काही राहिले असतील तर त्यासाठी क्षमस्व, कारण खूप धावपळ झाली आणि समजत नव्हतं कुठल्या गल्लीतून कुणीकडे कुठले साऊंड जातात. त्याच्यामुळं आम्ही खायला प्यायला गेलो आणि खूप कमी वेळ मिळाला, कारण 2-2.5 तासच साऊंड वाजली. त्याच्यामुळं साऊंड कव्हर करणं फार अवघड झालं आम्हाला. यायला तिथं ऑलरेडी यायला लेट झाला थोडासा आणि साऊंड पण लेट चालू झाली. इकडं गावात लाईनला यायला थोडासा लेट झाला होता. 2च्या आसपास काहीतरी लाईनला साऊंड लागली. त्यानंतर आम्ही नाश्ता का जेवण पाणी करायला गेलो होतो, कारण बाकीचे साऊंड अजून येत होते. सगळे साऊंड आल्यानंतर म्हटलं जायचं लाईनने सारखं कंटिन्यू शूट करत, पण नाही जाऊ शकलो, कारण परत आम्ही जोपर्यंत येतो तोपर्यंत सगळे साऊंड फास्ट निघून गेले, कारण टाईम कमी असल्यामुळे सगळे साऊंड पटापटा पुढे निघून गेले. आणि जसे पुढे गेले तसे कोण कुठल्या गल्लीत त्याच्यामुळे थोडासा विषय इकडे तिकडे झाला. पण जेवढं कव्हर केलं तेवढं मस्त झालं. जेवढा पण शो वाजला, मजा आली, कानाला अजिबात त्रास झाला नाही, बोळे वगैरे काय घालायची गरज लागली नाही. एकदम सोफिस्टिकेटेड आणि सुसंस्कृत पद्धतीनं शेनोली शो कंप्लीट झालेला आहे. कॉम्पिटिशन झालेत, पण ते कॉम्पिटिशन असे झालेत की जे कानात आपण कापूस न घालता ऐकू शकतो, असे कॉम्पिटिशन झाले. ऐकायला मजा वाटली आणि ऑल ओव्हर शो मस्त झाला. बाकी दरवर्षी जसा धावपळीचा, गर्दीचा आणि कानकीर वगैरे कॉम्पिटिशन जी असं एकदम असा एनर्जेटिक शो होतो तसा नाही झाला. थोडासा रटाळवान शो झाला. पण साऊंड लाईन वाचवायची असेल तर भाऊ ह्या गोष्टी थोड्याफार आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतील. हळूहळू या गोष्टींची आपल्याला सवय होईल, कारण कॉम्पिटिशनचे साऊंड आणि कॉम्पिटिशनचे आपले जे शो होतात त्या शोमध्ये थोडासा आजकाल त्या गोष्टींमुळं आपल्याला अडचणी यायला लागल्यात. डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे किंवा आधीच तक्रारी जायला लागल्यात, त्याच्यामुळं शोज कॅन्सल व्हायला लागलेत. तर आपल्याला शोज बघायचे असतील तर थोडंफार आपण पण गोष्टी कंट्रोल करूया. आणि पुढचे सगळे शो, आता ही तर यात्रा सुरू झाली, इथून पुढचे यात्रेचे सगळे शो, सार्वजनिक सगळे शो, आपले मिरवणुकीचे असतील किंवा वरातीचे वगैरे असतील सगळे शो आपण थोडंसं लिमिटेड आणि चांगल्या पद्धतीनं कव्हर करूया. सगळ्यांनी सपोर्ट करा, पार्टीनी पण सपोर्ट करा, साऊंडवाल्यांनी पण सपोर्ट करा, ऑपरेटर्सनी पण सपोर्ट करा आणि मेन म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं मस्त मजा येईल आणि असंच प्रेम सगळ्यांनी ऑनलाईनवरती करत राहा, माझ्यावरती पण करत राहा. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, चॅनलवर नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. हा व्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.